नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आज तारीख 16 जानेवारी 2026 आणि आपण आज आलेलो आहे बारामती येथे कृषी प्रदर्शन बघायला. तर कृषी प्रदर्शन बघता बघता थोडंसं शेतकऱ्यांचे कॉल आले की तुम्ही आज एक व्हिडिओ बनवा, कारण 2-3 दिवस आपल्याला इकडे लागणार आहेत. तर आपण जे आज अपडेट देणार आहोत ते ही शेतकऱ्यांसाठी इतकी खरोखर चांगली बातमी आहे आणि एकदम खुश खबर आहे शेतकऱ्यांसाठी की आपल्या आल्या अद्रकीचे जे भाव आहेत, जे आल्या अद्रकीचे जे बाजार भाव आहेत, हे इतके अत्यंत तेजीनं झपाट्याने वाढत आहे आणि ते आपल्या खरोखर आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली बाब आहे. त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटमध्ये त्यांचे सौदे वगैरे टाकले, त्यांचे खूप खूप मनापासून त्यांचे खूप खूप धन्यवाद. हा शेतकरी बंधूंनो, तर जास्त वेळ न गमावता आपण आज पटपट थोडंसं अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे, थोडंसं लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळी आई नाळ मातीची हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि जे सौदे वगैरे टाकलेले आपल्या ह्याच्यामध्ये जे सौदे वगैरे टाकलेले कमेंट बॉक्समध्ये, त्या शेतकऱ्यांचं पुनः एकदा खूप खूप धन्यवाद. आणि असे सौदे बाकी काय असो नसो, व्हिडिओ तुम्ही लाईक करा नका करू काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या एरियातला झालेला सौदा हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण त्याचा फायदा असा होतोय की जे बाकीचे शेतकरी जे आपल्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे सौदे बघतायत तर ते फसल्या जात नाही आणि त्याचं एकंदरीत कुठेतरी त्यांना त्या गोष्टीची कल्पना येते, त्यांची कन्सेप्ट क्लिअर होती की बाबा हे रेट मार्केटमध्ये चाललेले आहेत. तर त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी आपले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. आणि जे आपण सौदे घेतलेले आहेत तर ते आपण सौदे एक जास्त व्हिडिओ मोठा न करता लवकरात लवकर सांगू, कारण मी ते व्हिडिओ बनवायची जास्त परमिशन नाहीये. अपडेट तर जे एकंदरीत जे सौदे चाललेले आहेत सर, सगळे जे सौदे चाललेले आहेत ते सौदे 4400 ते 4800 या हिशोबाने सर सगळं सौदे झालेले आहे शेतकरी बंधूंनो. त्यानंतर जो डागी माल आहे हा आता 2000 2200 वर गेलेला आहे. काही ठिकाणी अजून पण एक 1200-1300 भाव चालू आहे. तर तिथल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की त्यांनी त्यांचे भाव हे वाढून घेतले पाहिजे, कारण आता बऱ्याच ठिकाणी हे डागी मालाचे भाव चालू आहेत ते 2200 पर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊ पहिले सातारा सांगली. तर सातारा सांगली ते आज पण 5100 ते 5200 ही झपाट्याने ती झालेली आहे. त्यानंतर विजय डांगे वैजापूर शिवराई गाव आहे त्यांचं, त्यांनी आपल्याला 4300 भाव दिलेले. त्याच्यानंतर राजूर मधून विनेश राठोड यांनी आपल्याला 4500 रुपयाचे भाव दिलेले. त्याच्यानंतर आत्माराम निहाल बदनापूर सेनेगाव यांनी 4500 रुपयाचे भाव दिलेले. स्वप्नील पाटील आंबड रोयलागड यांनी 4500 भाव दिलेले आपल्याला. त्यानंतर जे पंडित मुठे अहिल्यानगरहून श्रीरामपूर त्यांनी सुद्धा 4400 भाव दिलेले. त्यानंतर प्रल्हाद कापसे जाफराबाद अकोला यांनी 4400 भाव दिलेले. संदेश खरजुळे येवला नाशिक यांनी सुद्धा 4600 रुपयाचा सौदा त्यांचा झालेला आहे. तसं जर आपण एकंदरीत विचार करायला गेलो तर जाफराबाद, कन्नड, सिल्लोड आणि भोकरदन यामध्ये 4400, 4500, 4600 पर्यंत सौदे गेलेले आहेत. तसं जर या बाकीच्या तालुक्यांचा जर विचार करायला गेलो तर यामध्ये फुलंब्री जे आहे आपलं, फुलंब्री साऱ्यात समोर आहे. 47 ते 48 हे फुलंब्रीमध्ये भाव चाललेले आहेत. त्यानंतर राहुल भाऊ लोकरे पंढरपूर, जे राहुल सर लोकरे आहेत पंढरपूर, यांचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद. यांनी आपल्याला व्हिडिओ बनवण्यात भरपूर काही प्रोत्साहन दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे रेट आहे तर हे रेट झपाट्याने वाढत चाललेले आहे. त्याच्याकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. ते थोडंसं होल्ड करण्याची गरज आहे. 8 दिवस 15 दिवस तुम्ही होल्ड करू शकता. आणि आपण आता हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण जे पूर्ण बारामतीचं कृषी प्रदर्शन बघणार आहे ते सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पूर्ण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे किंवा हे अपलोड टाकणार आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी हे सबस्क्राईब करून घ्यावा. तुम्ही घरी जरी बसले असले तरी मी जितकं मला दाखवलं जाईल तितकं कृषी प्रदर्शन मी हे दाखवायचा प्रयत्न करणार आहे. इकडे दाखवत थोडं फुल गर्दी जमलेली आहे सगळ्यांनी, एकदम फुल गर्दी. तर एवढंच मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपले झालेले सौदे कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, जेणेकरून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होतो. आणि परत दुसरी गोष्ट अशी की इथे जे बारामतीमध्ये जे 2026 जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे हे आपल्या भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असतं. तर मी हे जितकं होईल तितकं तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. ठीक आहे, धन्यवाद. जय जवान जय किसान.